काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे लाही शीत लागता हाती दोष देखोनी त्या पळती वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे निळा म्हणे क्षीराचा बुंद पावता लाभे ब्रह्मानंद वाटी आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमो नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मिस मराठी धर्माचा तेवढाच बोलला
मस्तक हे पायावरी या वारकरी संतांना काला करीते संतजन, काला करीते संतजन सवे त्यांचा नारायण, वाटे आपुल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे तेथे। ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबाराय, जगद्गुरु भगवान श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मांदियाळीच्या चरणी मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून उपस्थित मायबाप, बंधू, भगिनी सर्वांबद्दल सद्भाव प्रकट करून सेवेला प्रारंभ करतोय। मायबाप्पांनो, कीर्तन निरूपणासाठी जो अभंग आपल्या समोर गायलाय, मांडलाय, अर्थात प्रस्तुत केलाय, तो जगद्गुरु भगवान श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य संतश्रेष्ठ भगवान श्री निळोबाराय यांचा असून या अभंगामध्ये संतश्रेष्ठ निळोबाराय काल्याचं वर्णन करतायत। विठ्ठल विठ्ठल श्री क्षेत्र अलंकापुरी येथे आमचे प्रिय मित्र हरिभक्तीपरायण संतसेवक सौरभजी महाराज बेलकर यांच्या उत्कृष्ट नियोजनातून संपन्न होत असलेला हा त्रिदिनी कीर्तन महोत्सव, त्या महोत्सवाचा समारोप सांगता आज काल्याच्या कीर्तनाने तुम्ही आम्ही संपन्न करतोय। या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं वारकरी संप्रदायातील अध्वर्यू मंडळी इथे उपस्थित आहे। त्यामध्ये आम्हा वारकरी तरुणांचे श्रद्धास्थान पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रज्ञासूर्य पृथ्वीराजजी महाराज जाधव अर्थात बाबा उपस्थित आहे। त्याचप्रमाणे गावोगावी वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचं काम ज्यांनी जीवनभर केलं असे उत्कृष्ट नियोजक आदरणीय हरिभक्तीपरायण बजरंगजी महाराज कर्जुलेकर बजरंगजी महाराज आंधळे उपस्थित आहे। आदरणीय बाबांना वंदन करतो। त्याचप्रमाणे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे उपासक व आळंदी क्षेत्रातील भावी वारकऱ्यांना मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व आदरणीय हरिभक्तीपरायण पांडुरंगजी महाराज विघ्ने उपस्थित आहे आणि माझे सगळे गुरुबंधू मंडळी, माता भगिनी उपस्थित आहे। महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक सगळाच मित्र परिवार मोठ्या संख्येने आज या समारोपाच्या दिवशी उपस्थित आहे। विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही समारोहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं केली जाते। कुठलाही उत्सव असो, उत्सव 3 दिवसाचा असू द्या, उत्सव 7 दिवसांचा असू द्या, उत्सव महिनाभराचा असू द्या, पण कोणत्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्या वारकरी संतांनी काल्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलंय। म्हणजे सांगू का, वारकरी संतांनी काल्याला अंतिम ध्येय मानलं।
म्हणजे काला हे साधन नाहीये, तर काला हे साध्य आहे. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संतांचा सगळा जो खटाटोप आहे, अवघी जी वाटचाल आहे, ती कशासाठी आहे असा जर प्रश्न विचारला गेला तर ती काल्यासाठीच आहे. सौरभ, आता तो रोजच माझ्या सोबत आहे ना. विठ्ठल विठ्ठल. महादेव महाराज सगळा जो खटाटोप तो काल्यासाठी आहे. आणि आपल्याकडे सुद्धा काल्याच्या कीर्तनावरच लोकांची जास्त श्रद्धा आहे. बघा, बरीचशी मंडळी 7 दिवस येत नाही, म्हणतात काल्याला जाऊ. बरी आज सुद्धा बघा काल्याच्या कीर्तनाला सौरभ महाराजांच्या गावाकडची मंडळी सुद्धा आली, 3 दिवस आली नाही. अनेकांची श्रद्धा अशी की काल्याला गेलं की फळ भेटलं, काल्याला गेलं की आमचं जीवन सार्थक झालं, काल्याला गेलं की आमचा परमार्थ सार्थक झाला, अशी अनेकांची श्रद्धा आहे, भावना आहे. पण तितका सोपा आहे का काला? संतांचं ते अंतिम ध्येय आहे. आपल्याकडे सर्वसामान्य वारकरी सुद्धा म्हणतात आता काला झाला की हाला. काला मिळाला, जीवनाचं इति कर्तव्य पूर्ण झालं, जीवनाचं अंतिम गंतव्य काला आहे. काला भेटला, बस सार्थक झालं. आता काल्याची लाई हातात पडली, आता निघायला हरकत नाही, म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी आलो होतो ते आम्हाला मिळालं, अशी तुमची आमची श्रद्धा आहे. पण तो काला जो आहे माय बाप्पांनो, तो त्या लाहीपुरता आणि दह्यापुरता मर्यादित आहे का हो? इतकं सोपं आहे काला? साधू संतांनी आयुष्य खर्ची घातलं आणि काला प्राप्त केला, आणि तुम्ही आम्ही एक दिवस येऊन काला आम्हाला प्राप्त होईल का? तितकं सोपा नाहीये काला. काल्याची लाही आणि काल्याचं दही हे वारकरी संतांनी सांगितलेल्या एका तत्वाचं प्रतीक आहे, हे आमच्या लक्षातच येत नाही. जीवाचे कान करून ऐका, ते एका तत्वाचं प्रतीक आहे, पण आम्ही त्या लाहीला, दयाला, त्या मिरच्यांना, त्या कोथिंबीरीलाच काला बनवून बसलोय. बस 3 दिवस यायचं नाही, भजनात टाळी वाजवायची नाही, इथे सेवा करू लागायची नाही, इथे दक्षिणा द्यायची नाही, इथे सहकार्य करायचं नाही, काल्याच्या दिवशी यायचं, लाई घ्यायला हात पुढं करायचा, मिळाला कालन झालं सार्थक. इतकं सोपं आहे तर निश्चितच नाही, तितकं सोपं ते नाहीये. त्याच्यासाठी फार मोठं योगदान द्यावं लागतंय, फार मोठं कर्तृत्व करावं लागतं, जीवन ओवाळून टाकावं लागतं, तेव्हा काला मिळतो. विठ्ठल विठ्ठल. काल्याला प्रसाद म्हटलं गेलंय. रवी महाराज, काल्याला प्रसाद म्हटलं गेलंय. काला भेटला, जीवन सार्थक. बर, त्या दहीला, लाहीला इतकं महत्व आहे की ते 2-3 लाह्यान थोडंसं दही हातावर पडलं की माणसं असं डायरेक्टली खाऊन नाही टाकत, कपाळाला लावतात आणि मग ग्रहण करतात, बरोबर? पण तेच गिरेची भेळ आम्ही कपाळाला लावतो का? रवी महाराज लावतो गिरेची भेळ. 10 रुपयाची असू द्या, 20 रुपयाची असू द्या, 30 रुपयाची असू द्या. वास्तविक पाहता इथला जो काला आहे तो फारसा सायास करून नाही बनवलेला. महादेव महाराज कुठून तरी लाह्या आल्या, महिला मंडळीने आणून दिल्या, कोणीतरी दही आणून दिलं, त्याच्यात 2-3 बादल्या पाणी ओतलं, संख्या बघून, उपस्थिती बघून, सगळ्यांना पुरेल असं, परिस्थितीनुसार जशी वर्गणी जमा झाली त्यानुसार झालं, मिक्सचर केलं, घ्या काला घ्या. पण माणसं कपाळाला लावतात आणि प्रसाद म्हणून ग्रहण करतात. तेच गिरेची भेळ 30 रुपये दिले की दे रे बाबा, हातात पडली की गप्पा 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 खायला सुरुवात करताय. पुन्हा त्याला म्हणणार तिखट बनव, आंबट बनव, अशी बनव, तशी बनव, बरोबर की नाही? ती मस्तकाला लावत नाही, तिला नमस्कार करत नाही. काय वास्तविक तो फार प्रयत्न करतो, त्याचं गिराईक पुन्हा यावं, पुन्हा पुन्हा यावं, त्यात मसाला घालतोय, त्यात वेगवेगळे पदार्थ घालतोय, सारखं ते चालू असतं त्याचं. असं 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 जे तुळजाभवानीवाले जागोजागी टपऱ्या आहेत, गाडे, कष्ट घेतो तो. पण तरी सुद्धा
त्याने बनवलेल्या दहीलाहीला भेळ म्हटलं जातं, काला नाही. विठ्ठल विठ्ठल. काला हा काही वेगळा प्रकार आहे, तो संतांच्याच दारात मिळतो. काल्याचा अधिकारी होण्यासाठी 2 तास कीर्तनातच येऊन बसावं लागतं, श्रद्धेने विठ्ठल विठ्ठल भजनच करावं लागतं, गोपालकृष्णाचं चरित्रच ऐकावं लागतं, त्यालाच काला मिळतोय. इतरांना तो अधिकार नाही. पण तितका सोपं आहे का मग त्या दहीलाही पुरताच मर्यादित का? तर त्याचंही उत्तर नाही. असंच तो प्रसाद म्हणून आपण ग्रहण करत असलो श्रद्धेने भावनेने, पण वारकरी संतांनी एका तत्वाचं प्रतीक तो काला सांगितला. कोणता सांगितला? मी फारसा अवघड करणार नाही, काल्याच्या संदर्भानं भरपूर चिंतन उपस्थित आहे, पण मी सोपा कीर्तनकार असल्यामुळे तुकोबारायांच्या भाषेत सोपंच बोलतो. आणि मूलतः वारकरी संप्रदाय हा कोणतंही तत्वज्ञान अवघड करणारा नाहीच आहे, सोपं करणारा आहे. विठ्ठल विठ्ठल. बघा बघा, म्हणजे वारकरी संतांनी कुठलाही सिद्धांत, आणि तोच माणूस हुशार हो ज्याला अवघड सोपं करून सांगता येतं. समाजात सुद्धा ना तुम्ही बघा, ज्यांना अवघड सोपं करता आलं ते यशस्वी आहेत, आणि ज्यांनी सोपं अवघड केलं ते बेजार आहेत. ते बेजार आहेत. ज्याला अवघड सोप, तुम्ही आता परीक्षा विद्यार्थी आहेत माझ्या समोर बसलेली सगळी, आपल्याकडे मी लहान होतो तेव्हापासून एक कंपनी काम करते शालेय शिक्षणाच्या संदर्भात. एक कंपनी मी लहान असल्यापासून, माझ्या जन्माच्या अगोदरची ती कंपनी, आणि आम्ही परीक्षा दिल्या त्यांचीच पुस्तकं वाचून, ज्याला गाईड म्हटलं गेलं. गाईड आपण गाईड म्हणायचो. ते गाईड कोणत्या कंपनीचं आहे हो? नवनीत कंपनीचं आहे, बरोबर. नवनीत कंपनीचं ते गाईड आहे. आणि त्यांचं मागे एक गाणं आलं होतं त्या नवनीतवाल्यांचं, नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो. काय हे गाणं होतं त्यांचं, ऍडव्हर्टाईज मध्येच यायचं, नवनीत हाती आले हो अवघड सोपे झाले हो. काय केलं नवनीतवाल्यांनी? शालेय पुस्तकांमध्ये छापलेली जी धडे होती त्याच्यात विचारल्या गेलेली प्रश्न होती, त्या प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं दिली. नवनीत फॉर्मला आहे. विठ्ठल विठ्ठल. तसे वारकरी संत 700 वर्षांपूर्वी भगवान श्री ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. भगवान श्री ज्ञानदेवांच्या कालखंडात इतर संत जन्माला आले असं नाही. तो कालावधी तशा अर्थानं तिथपासून तर सुरुवात आहे. चक्रधर स्वामी त्याच कालखंडातले, इतर अनेक संत मान्यवर त्याच कालखंडातले. पण ज्ञानेश्वर महाराज लोकांच्या पचनी पडले, ज्ञानदेव लोकांना आवडले. कारण सांगू का? ज्ञानदेवांनी समाजातील प्रत्येक स्तराचा विचार केलाय. भगवान श्री ज्ञानोबारायांनी विद्वानालाही काहीतरी देता येईल, सर्वसामान्यालाही काहीतरी देता येईल, आणि अवघे अक्षरशः दुर्जनाचं सुद्धा कल्याण करता येईल, अशा प्रकारचं तत्वज्ञान निर्माण केलं. मी माझं निरीक्षण सांगत असतो की भगवान श्री ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी ही जी ग्रंथ निर्माण केली ती विद्वानांसाठी केली. आणि त्यांनी ना हरिपाठ जो निर्माण केला ना, हरिपाठ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हरिपाठ जो निर्माण केला तो सर्वसामान्यांसाठी. असोनी संसारी, तुम्हाला संसार सोडायची गरज नाही, तुमच्या प्रपंचात राहून भगवंताचं नाव घ्या, सर्वसामान्य खुश झाले. ज्ञानेश्वरीचं चिंतन करून गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंदाची लहरी ती ज्ञानेश्वरी वाचून विद्वान खुश झाले, पंडित खुश झाले, त्यांचं रसिकत्व तिथे कुठेतरी परिपूर्ण झालं, बरोबर. ज्ञानेश्वरीने विद्वानांना सुख दिलं, हरिपाठानं संसारी माणसाला सुख केलं. ठीक आहे, माझ्याही उद्धाराचं साधन आहे, माझंही कल्याण होऊ शकतं, माझ्यासाठी हरिपाठ ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला, तोही समाज ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे आला. आणि आता पुढे सांगू, समाजातला जो दुर्जनांचा वर्ग आहे, पाप्यांचा वर्ग आहे, खळांचा वर्ग आहे, की ज्यांना कुठेच काही मार्ग दिसेना, सगळं चुकलंय, त्यांना ज्ञानेश्वर महाराजांनी दूर लोटलं नाही. माझं प्रामाणिक मत आहे की ज्ञानेश्वरी विद्वानांसाठी, हरिपाठ सर्वसामान्यांसाठी, आणि पसायदान दुर्जनांसाठी. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानेश्वरीच्या अंतर्गत आलेलं पसायदान हे माझं प्रामाणिक मत आहे, ते त्यांनी समाजातल्या अशा वर्गासाठीच केलं
की जो वर्ग परमार्थापासून प्रपंचापासून सगळ्याच बाजूंनी हुकलेला आहे, सगळ्याच बाजूंनी दुरावलेला आहे. म्हणून तर बघा पसायदानात पहिली मागणी संतांसाठी नाही, पहिली मागणी विद्वानांसाठी नाही, पहिली मागणी पंडितांसाठी नाही, संसारी माणसांसाठी नाही. पहिलीच मागणी समाजातील जो स्खलन झालेला समाज आहे, ज्याचा हित होत नाहीये, जो अहितात बुडलाय, असल्या समाजासाठी मागणी आहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. ही ज्ञानराजांची मागणी. अर्थात जे अवघड होतं ते सोपं 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 करत समाजातल्या अंतिम स्तरापर्यंत नेऊन पोहोचवलं. म्हणून आम्हाला म्हणावं लागतं, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. भगवान श्री ज्ञानदेवांनी सोपं केलं, जे गुह्य होतं ते प्रगट केलं. विश्व ब्रह्मची केले, रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. मायबाप सर्वांनी त्यांना आई म्हणून का स्वीकारलं असेल? प्रत्येकाला मोठेपण देण्याचं काम ज्ञानोबांनी केलं, ज्ञानराजांनी केलं, माझ्या माऊलीने केलं. प्रत्येकाला मोठेपण दिलं. जास्त अवघड करत नाही. तुम्ही वारीचा सोहळा आठवा, डोळ्यासमोर आणा. त्या वारीमध्ये समाजातील प्रत्येक स्तरातील वर्ग सहभागी होतो. जुनी कीर्तनकार मंडळी हौशीने सांगायचे, हौशे गवशे नवशे असल्या प्रकारची सगळी माणसं जिथे एकत्रित होतात तो आळंदी पंढरपूरचा सोहळा. सगळ्या प्रकारचे हौस असलेले, नवस करणारे, काहीतरी मिळवण्यासाठी आलेले. एखादा वारकरी भजन करत चाललेला असतो, एखाद्याने चहाची टपरी आणलेली असते, तो चहा विकत चालतो. एखादा भजनही करत नाही, चहा विकत नाही, फक्त गंध लावतो, माळ घालतो, संध्याकाळी खिसे मारतो. बरोबर की नाही? तो चोऱ्या करण्यासाठी आलेला असतो. पण फरक तुम्हाला सांगतो, कट्टर वारकऱ्याला सुद्धा माऊली म्हटलं जातं, धंदा करण्यासाठी आलेल्याला सुद्धा म्हटलं जातं माऊली चहा द्या, आणि चोरी करण्यासाठी आलेल्याला सुद्धा माऊली म्हटलं जातं. हा सोहळ्याचं कौतुक नाहीये यात, हे सोहळ्याचं विशेषत्व नाहीये, हे माऊलींचं विशेषत्व आहे. विठ्ठल विठ्ठल हे माऊलींचं मोठेपणे. जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मेळविली मांदी, वैष्णवांची अवघ्या वैष्णवांची मांदियाळी एकत्र केली. सगळ्यांनी पुणेकर मंडळी वाटत असतात. सुनील महाराज कोण राजगिऱ्याचे लाडू वाटते, कोण पाण्याच्या बाटल्या वाटते. सासवड पर्यंत तर खूपच वाटप होतं बाबा, खूप वाटप होतं. अनेक मंडळी इकडेच कोठा भरून घेतात, कारण सासवडच्या पुढे हालच हाल असतात. त्यामुळे पंढरपूर पर्यंत पुरेल इतकं भांडवल ते संग्रहित करून ठेवतात. ते वाटणारे पण उदारच असतात. पुण्य संपादन करण्यासाठी नेहमी उत्सुक असलेला वर्ग म्हणजे पुणेकरांचा वर्ग. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरका जाणे. नेहमी सत्य कर्माला साह्य करायचं अनेकांची इच्छा असते. आपण चालू शकत नाही, पण जे चालताय त्यांना मदत करून पुण्यपात्रात पाडून घ्यायचं. मग राजगिऱ्याचे लाडू वाटते, कोण पाण्याच्या बाटल्या वाटते. वाटत असताना ते काय म्हणतो, कुणाला विचारतं का, तू सरपंच आहे का, तुझी संस्था आहे का, तुला पखवाज वाजवता येतो का, तुझा हरिपाठ पाठ? नाही नाही. ते आलेल्याला काय म्हणतात, माऊली घ्या माऊली घ्या माऊली घ्या. जो येईल त्याला देत राहतात आणि घेणारा या अहंकार बाजूला टाकतो. तुम्ही दुसरं विशेषत्व लक्षात घ्या. एरवी इतका अहंकारी माणूस आहे की शेजारी दोघा भावांची घरं असतात, पण पलीकडच्या जावेकडून पाहुणे घरी आले म्हणून साखर नव्हती, म्हणून जावेकडून आणलेली साखर परत नेऊन देणार आपला महाराष्ट्र आहे. हे ती साखर नेऊन दे, उसने आणली होती का? काय असतं पेलाभर साखरीचं काय मोल असतं? पण अहंकार आडवा येतो. फुकट कशी घ्यायची, पुन्हा ती देऊन टाकली जाते. फुकट काही घेत नाही. पण इकडे हा याचं सरपंच पण विसरतो, हा याचं मोठेपण विसरतो, हा याचं महाराजत्व विसरतो आणि घेतो, आदराने घेतो, प्रसाद म्हणून स्वीकार करतो. तोही म्हणतो माऊली घ्या माऊली घ्या. मला पडलेला प्रश्न असा आहे की त्या वाटणाऱ्या माणसानं जर नियम केला की ज्याचा हरिपाठ पाठ त्यालाच बिस्किट पुडा, ज्याचा काकडा पाठ त्यालाच पाण्याची बाटली, मला वाटतं बरेचसे बिस्किट पुडे दुकानदाराला परत करावे लागतील हो. पण का तो तसं म्हणत नाही? राजा चाले तेथे वैभव सांगा ते. भगवान श्री ज्ञानराजांच्या सोबत आले ना, मग माऊली आहेत. विठ्ठल विठ्ठल असं एकंदरीत
सर्व साधं सरळ सोपं 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 सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळदिंडी हाती घेऊन नाचा मायबाप. अवघड होतं ते सोपं केलं आणि हीच परंपरा परंपरा जोपासत जोपासत संप्रदाय इथपर्यंत येऊन पोहोचला. त्यातही आज संप्रदायात 2 वर्ग आहेत. त्याला कारण ते 2 वर्ग नाही आहेत, त्याला कारण समाज आहे. समाजात 2 प्रकारचे श्रोते. मी कीर्तनातनं सांगतोय की एक श्रोता असा आहे की त्याची इच्छा असते की महाराजांनी बोललेलं वाक्य कानातून शिरावं, अंतःकरणापर्यंत पोहोचावं आणि सुख देऊन जावं, आनंद देऊन जावं, मन असं सत्वगुणाने भरून जावं, भजन व्हावं, टाळी वाजवावी, अंतःकरणात सात्विकत्वाचं भरणं यावं आणि समाधानी होऊन सरत व्हावं. कीर्तन संपलं की हा एक श्रोता आहे. त्याला असं हलकं फुलकं कीर्तन मिळालं की तो खुश होतो. पण समाजात दुसरा एक श्रोता असा आहे की त्याची भावना अशी असते की कीर्तनकाराचं वाक्य कानावर तर आदळलं पाहिजे पण समजलं अजिबात नाही पाहिजे. समजलं नाही पाहिजे. समजून घेण्याचा प्रयत्न केला तर डोक्यातली वायरिंग जळाली पाहिजे. एक ताण आला पाहिजे, असा बुद्धीला ताण आला पाहिजे. ऐकत असतानाच सगळं हँग झालं पाहिजे, नेटवर्क जाम झालं पाहिजे, सॉफ्टवेअर हँग झालं पाहिजे. इतकं कठीण, इतकं अवघड त्याला ऐकायला मिळालं आणि कीर्तन संपेपर्यंत काहीच समजलं नाही की मग तो उठल्यावर म्हणतो 1 नंबर कीर्तन, विठ्ठल विठ्ठल. एक आजचं कीर्तन भारी झालं. मी विचारलं का? समजलंच नाही काय. अहो कसले विद्वान आहे ते, काय बोलले 2 तास कळलंच नाही काय. आपल्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. हा समाजातला एक वर्ग आहे की त्याची इच्छा आहे की लार्जर दॅन लाईफ, बरोबर ना, की काहीतरी वेगळं, काहीतरी समजण्याच्या पलीकडचं असं जो सांगेल तो मोठा. आणि त्या आमच्यातल्या काही मंडळींनी समजून घेतलं की श्रोत्यांमध्ये एक वर्ग असा आहे, त्यांचं तरी मन आपण जिंकू. मग त्यांनी सोपं अवघड करायला सुरुवात केली. विठ्ठल विठ्ठल. माय बाप्पांनो, वारकरी संतांनी सोपं केलं. सोपं करण्यासाठी आमच्या समोर प्रतीकं मांडली. ती लाही आणि दही जे आहे ते कशाचं प्रतीक आहे असं जर प्रश्न विचाराल तर मी म्हणालो तुकोबारायांच्या भाषेत सांगतो. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तो जो काला आहे तो हरिनामाचा खिचडी काला आहे, तो भगवत नामाचा काला आहे. प्रेमाचं लाही आणि नामाचं दही एकत्र केलं की वारकऱ्यांचा काला होतो. विठ्ठल विठ्ठल. या काल्यातलं दही हे नामरूपी आहे, ते नामाचं प्रतीक आहे. आणि त्या काल्यातली लाही हे प्रेमाचं प्रतीक आहे. एक नामाचं प्रतीक, एक प्रेमाचं प्रतीक. आणि प्रेमाची दही, नामाची लाही एकत्र करायची वारकऱ्यांचा काला. इतकं ते सोपं आहे आणि इतकं ते समजून घेण्यासारखं. पण समजून तर घेतलं पाहिजे ना. आपण समजून घेत नाही ती आमची अडचण आहे. आम्हाला विचार पडत नाही, आमच्या अंतःकरणात संशय निर्माण होत नाही. या सगळ्या अडचणींचा विषय आम्हाला कधीतरी वाटलं पाहिजे ना, इतकं सोपा कसा काला असेल. बऱ्याचदा काही गोष्टी डायरेक्टली सांगितल्या जात नाही पण त्या समजून घ्यायच्या असतात. म्हणजे वाच्यार्थ, लक्षार्थ, अनेक दृष्टांत आहे त्याच्यावर. कशाला वेळ घालवायचा. पण चला चालता चालता नवीन सांगतो. एक श्रीमंत व्यक्ती, कडक सूट घातलेला, अंगावर सोनं, प्रतिष्ठित व्यक्ती, BMW मधनं उतरला आणि 5 स्टार हॉटेलमध्ये शिरला. पैसे होते खिशात, असणारच. वेटरला ऑर्डर दिली, हे पदार्थ दे. त्याने पण आणून दिले, सर्व केले. याने जेवायला सुरुवात केली. जेवण झालं, हात वगैरे धुतला आणि पुढे त्या भांड्यामध्ये जे चमचे ठेवलेले होते, चमचे, त्या चमच्यातले 2 चमचे उचलले खिशात घातले.
असते काहींना सवय, चोरी म्हणून नाही बरं का, काहींना सवय असते जिथे जाईल तिथली काहीतरी आठवण घ्यायची, जिथे जाऊ तिथलं काहीतरी स्मरण. परवा सुक्याण्यात एक जण म्हटला लय भारी सप्ताह झाला सुक्याण्याचा. म्हटलं कस काय? हा काय सप्ताहातला टाळ कळत ना. काल एक जण म्हटलं भेटला, म्हटलं बापू कीर्तनला भारी झालं रात्री. म्हटलं तुम्ही होते? म्हटलं ही काय तुमची चप्पल. विठ्ठल विठ्ठल. काहींना सवय असते ती, जाईल तिथलं काहीतरी उचलायचं आणि निघायचं. त्याने आपले 2 चमचे उचलले, खिशात टाकले. ते मालकाने पाहिलं. मालकाला संताप या गोष्टीचा आला की भिकारडा माणूस चोरी करतो यात नवल नाही, पण इतकी स्टँडर्ड माणसं पण आजकाल चोऱ्या करायला लागले, ते पण चमचे. चमच्यांचं दुःख नव्हतं त्याला, पण इतक्या प्रतिष्ठित व्यक्तीने उचलावं याचं जास्त दुःख झालं. तो पटपट चालत तिथपर्यंत आला. म्हणाला हे बरं आहे का असं? एवढ्या भारी कारमधनं उतरला, इतके चांगले कपडे घातलेत, प्रतिष्ठित दिसताय, चांगल्या घरातले दिसताय, हे असं चमचे घेणं बरोबर आहे का? लाज नाही वाटत? ते चमचे काय आम्ही तुमच्यासाठी, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी ठेवले? तुम्ही गेल्यानंतर तसलेच उष्टे आम्हाला दुसऱ्याला द्यावे लागतात. हा, हे काहींनाच कळतं. विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्यांना द्यावे लागतात. हे असले चमचे घेऊन जाण्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. तो म्हणाला ओ एवढं काय आलं चिडायला? काय काय केलं मी? म्हणाल ते चमचे का उचलले तुम्ही, का खिशात घातले? ते बघा तुमच्या खिशात चमचे. हा म्हणाला ओ मला नाही विचारायचं, त्या डॉक्टरला जाऊन विचारा. डॉक्टरला जाऊन विचारा म्हटलं. मालकाला वाटलं वेडा आहे का काय हा माणूस, मनोरुग्ण आहे की काय? काय झालंय? डॉक्टरला काय विचारायचा संबंध आहे? अहो डॉक्टरलाच विचारा, डॉक्टर सांगेल. डॉक्टरकडे जायची गरज नाही, तुम्हीच सांगा. त्याने काय केलं, मागच्या खिशातली औषधाची बाटली काढली. मागच्या खिशात औषधाची बाटली होती डॉक्टरने दिलेली. ती खिशातली बाटली काढली आणि त्याला दाखवली आणि त्याच्यावर लिहिलेलं वाचून दाखवलं, जेवणानंतर 2 चमचे घ्या. विठ्ठल विठ्ठल. काय लिहिलेलं होतं बाटलीवर? जेवणानंतर 2 चमचे घ्या. जेवण झालं, 2 चमचे घेतले. काय झालं? घोळ झाला. त्या वाक्यात असं लिहिलेलंच नाहीये की जेवणानंतर औषधाचे 2 चमचे घ्या. ते शहाण्या माणसाला समजून घ्यावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. तसा वारकऱ्यांचा काला हा देखील वाच्यार्थानं घ्यायचा नाही, तर त्यातला लक्षार्थ समजून घ्यायचा आहे की नेमका संतांना सांगायचं काय. आणि तुकोबारायांनी सांगितलं, नामाचं दही प्रेमाची लाही एकत्र केली की काला होतो. आणि नाम तितकं सोपं आहे, देवाचं नाव तितकं सोपं आहे. दोन्ही दुर्लभ आहेत, नामही दुर्लभ आहेत आणि प्रेमही दुर्लभ आहे. सोपं आहे का? देवाचं नाव जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले जन्माचे सुकृत पदारी ताते मोठे हारी पैसावो, ताते मोठी हारी पैसावो.
जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनंत जन्मांचं सुकृत आहे, त्याच्याच मुखात विठ्ठलाचं नाव येऊ शकतं, त्याच्याच मुखात देवाचं नाव येऊ शकतं. मी उदाहरण तुमच्या पुढे ठेवतो, सोपं आहे. वाटमारीचा व्यवसाय जो करत होता तो वाल्हा कोळी, की ज्याचे पापाचे डोंगरच्या डोंगर साचले होते. भरपूर सांगितलं जातं, पण एकंदरीत वाटमारी करत होता. आलेल्या मार्गस्थाला अडवायचं, त्याच्याकडे आहे ते हिसकावून घ्यायचं, मारून टाकायचा. इतका क्रूर. अनेक चोर असे असतात, दिलं की सोडून देतात, पण हा त्यांच्याही पुढचा होता. घ्यायचं पण पुन्हा हिंसा करायची, इतका पापी. एक दिवस झालं असं, नारद महर्षी त्या रस्त्याने चालले होते आणि नारद महर्षींना वाल्याने अडवलं. म्हणाले चल काढ काढ, तुझ्याजवळ काय आहे नाही ते सगळं काढ. नारद महर्षी म्हणाले अरे माझ्याजवळ काहीच नाहीये, मोकळ्या हाती मी निघालोय, काही नाहीये माझ्याजवळ. असं कसं होईल? असा प्रवासाला निघालेला माणूस कधी रिकाम्या हाती निघतो का? काहीतरी जवळ असेलच. बाहेर निघताना माणूस नाही तसं. मंदिरात जायचं तरी माणूस म्हणतो 10 रुपये खिशात असावे. देवळात दर्शनाला जायचंय पण 10 रुपये खिशात असावे. चहा दुसऱ्याचाच पिऊ पण आपल्या खिशात ठेवू. विठ्ठल विठ्ठल लाख मान्य की आपण आपल्याला बिल द्यायचंच नाही, पण तरी 10 रुपये खिशात असावे हा माणसाचा दृष्टिकोन असतो की नाही? प्रत्येकाचा असतो. वाल्ला कोळी म्हणाला अरे असं कसं? काहीतरी अरे काहीच नाही माझ्याजवळ, खरोखर काही नाही. म्हणाले तुम्ही करता काय? काय करता तुम्ही? काही जवळ नाही. ते म्हणाले अहो मी कीर्तनकार आहे. कीर्तनकार आहे म्हटल्यावर तर तळपायाची आग मस्तकाला गेली वाल्ला कोळ्याची. कीर्तनकार आहे आणि काही जवळ नाही? तुमच्या जवळ जेवढं आहे तेवढं हल्ली कोणाजवळच नाही. चला काढा काढा काढा, पाकिट कुठं लपवले 4-5-6 दिवसाचे, काढा काढा. नाही. नारद महर्षी म्हणाले नाही, तो काळ अजून पुढे यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल नाही माझ्याजवळ काही नाही. मग नारद महर्षी बोलते झाले अरे इतकी हाव सुटली, कुणासाठी ही हाव? कशासाठी हे पाप? कुठे पेडशील हे पाप? कोण या पापात सहभागी होईल? तो म्हणाला माझा परिवार होईल की, माझी बायको पोरं होतील, माझे आई वडील होतील. जा बरं विचारून ये. नारद महर्षींना असं झाडाला बांधलं चराटानं आणि वाल्ला कोळी घरी विचारायला गेला. आई वडिलांना विचारलं आई बाबा मी कष्ट करतोय, सगळा परिवार सुखात जगतोय, मी धावतोय, सगळे आनंदात आहे, सगळे मस्तीत आहे, सगळे मजेत आहे, गावात आपला रुबाब आहे, पंचक्रोशीत आपलं नाव आहे, काय कमी आहे आपल्याला? पण एक साधू भेटलाय तो म्हणतोय हे पाप कुठं फेडणार? मान्य आहे मी पापाने मिळवतोय, पण माझ्या पापात तुम्ही सहभागी होणार का नाही? आई वडील म्हणाले बाळा तुला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, त्यात कमी यातना झाल्या का आम्हाला? त्यात कमी कष्ट सोसावे लागले का आम्हाला? तुम्हाला जन्मालाही घालायचं, लहानचं मोठंही करायचं, पुन्हा तुमचं पापही घ्यायचं, हे कोणी सांगितलं? नाही बाबा याच जन्मात खूप त्रास झालाय, आता पाप वाट्याला घेऊन आम्हाला नरकात जायचं नाही. नाही म्हटले पाप नको. बायकोकडे गेला, बायकोला विचारलं तू माझ्या पापात सहभागी होईल का नाही? ती म्हणाली काय संबंध आहे? पापात सहभागी होण्यासाठी तुमच्या बरोबर लग्न लावून दिलं का माझ्या बापाने? पापाची काय संबंध? तुमचं कर्तव्य आहे माझ्या गरजा पूर्ण करणं, तुमचं कर्तव्य आहे ते. तुमचं माझ्यासोबत लग्न झालं त्या दिवशीपासूनच मी तुमची अर्धांगिनी झाले, पण पापात नवल तुम्ही बघा. ती म्हणाली पापात माझा सहभाग नाही. आणि अध्यात्मशास्त्रही सांगतं की पापात पत्नीचा सहभाग नाहीये, आणि व्यवहारशास्त्र जे आहे ते पण सांगतं की पापात पत्नीचा सहभाग नाही. तुम्ही बघा आयुष्यभर पाप केले नरकात बायकोला नाही जावं लागत, आपल्यालाच जावं लागतं. आणि व्यवहारशास्त्रात पण जो कायदा तयार आहे आता सध्या जी घटना आहे, त्या घटनेत सुद्धा लाच ऑफिसर घेतो, पकडला ऑफिसरला जातं आणि पकडल्यानंतर विचारलं जातं काय केलं पैशाचं? तो म्हणतो बायकोला चपला हार केला, बायकोला गंठन केलं, बायकोला नथ केली, बायकोला नथ केली, बायकोला चपला हार केला म्हणून बायकोला नाही उचललं डिपार्टमेंट. ज्याने लाच घेतली त्यालाच शिक्षा. विठ्ठल विठ्ठल म्हणून पाप
करून घरं पोचणाऱ्या मंडळींनी सावध झालं पाहिजे की शिक्षा फक्त आम्हाला एकट्यालाच होणार आहे, व्यवहारात पण आणि अध्यात्मात पण, दोन्ही बाजूंमध्ये शिक्षा एकट्याला भोगावं लागणार आहे. ती म्हणाली माझा काही संबंध नाही. मुलं बाळ म्हणाले आमचाही संबंध नाही, आम्ही तुमच्या पापात सहभागी होणार नाही. पश्चाताप झाला हो, पश्चाताप झाला. काय करून बसलोय मी. घरातलीच मंडळी, मला जग साथ देत नाही तेव्हा फारसं दुःख होत नाही, पण घरातली जेव्हा उद्विग्न होतात आणि घरातली जेव्हा म्हणतात आम्ही तुमच्या सोबत नाही, तेव्हा जो मनस्ताप होतो आणि पश्चाताप होतो ना, तो काही वेगळाच आहे. की त्यांच्या आसक्तीपोटी सगळं केलं होतं आणि तीच जेव्हा दूर लोटतात, तीच म्हणतात आमचा संबंध नाही, तेव्हा आत्महत्या करावीशी वाटते. की कुणासाठी मग हे सगळं. पश्चाताप झाला, जप 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 चालत नारद महर्षींकडे गेला. म्हणाला महाराज माफ करा, चूक झाली. पश्चाताप झाला. आज सत्य कळालं की मला एकट्याला फेडावं लागणार आहे, मला एकट्याला भोगावं लागणार आहे. आता काही पर्याय आहे का. त्यावर नारद महर्षी म्हणतात बाळा अजूनही वेळ गेलेली नाही. मला दृष्टांत जास्त लांबवायचा नाही, पण हा सिद्धांत लक्षात घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. महाराज इतकं पाप वाल्या कोळ्याने केलंय, पण नारद महर्षी त्याला म्हणताय अजूनही वेळ गेलेली नाही. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड फक्त संतांनी दिलाय. हा सकारात्मक दृष्टिकोन फक्त संतांच्या दारात आहे. इतर व्यवहारात चुका झाल्या ना, लोक म्हणतात संपलं तुमचं, संपलं तुमचं, आता काही कामाचे नाही तुम्ही, आज जीव द्या, आत्महत्या करा. पण एकमेव संत आहे की कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही घटनेनंतर आणि कोणत्याही वयात तुम्ही त्यांच्याकडे जा, ते म्हणतात या विठ्ठल विठ्ठल. अरे साधू संतांनी नैराश्य कधीच समाजात पेरलं नाही. त्यांनी उत्साहच दिला. त्यांनी खच्चीकरण नाही केलं, त्यांनी लढायलाच प्रवृत्त केलं. आम्हीच फक्त काहीच प्रमाण पाठ करून ठेवले. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ते असो द्यावे समाधान, देव ठेविल समयासी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. हे अशी काही प्रमाण पाठ करून ठेवली. लोकांचा गैरसमज असा झाला की संत हे कर्मापासून परावृत्त करतात, संत हे प्रयत्नापासून परावृत्त करतात आणि संत आळशी व्हायला सांगतात. हा अनेकांचा गैरसमज आहे. अजिबात तसं नाहीये. संतही आळशी नव्हते आणि त्यांच्या अनुयायांना सुद्धा त्यांनी कधी आळशी बनवलं नाही. बघा संतांची प्रमाण, हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. माऊली म्हणतात की अरे जमत नसेल तर हळूहळू सुरुवात कर, पण म्हणत नाही तुला जमणार नाही, म्हणत नाही तू हारशील. ते म्हणताय हळूहळू प्रयत्न कर, एक दिवस नक्की पोहोचशील. हा प्रयत्नवादच शिकवला ना. भगवान श्री तुकोबारायांचं प्रमाण सांगतो, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ते म्हणतात अशक्य सुद्धा शक्य आहे. म्हणजे बघा आम्ही म्हणतोय अशक्य काहीच नाही, हे 400 वर्षापूर्वी तुकोबाराय बोलून बसले. कारण काय, करिता सायास, प्रयत्न जर केले तर अशक्य सुद्धा शक्य करता येतं. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दिला ना आम्हाला, आम्हाला लढायला प्रवृत्त केलं की नाही संतांनी. आणि तुम्ही आम्ही असं समजून बसलो की संतांनी सोडायला सांगितलं. अजिबात नाही. संतांनी इंद्रियांची चंचलता थांबवायला नाही लावलेली, मनाला स्थिर करायला सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल. आम्ही काय केलंय माहितीये का, मन सायरा वायरा पळतय आणि इंद्रिय आकुंचन करून घेतले. मन धावतय आणि इंद्रिय बळजबरी आवरायचं काम चाललंय, बळजबरी इंद्रियांवर कंट्रोल ठेवण्याचं काम चाललंय. मन धावतय. हा माणसाचा स्वभावच नाहीये. तुम्हाला पटतंय का माझं चिंतन. बघा तुम्ही जन्माला आलेलं बाळ पाहिलंय का हो, 6 महिन्याच्या आतलं. अनुभवलंय. सध्या मी अनुभवतोय. अनुभवलंय का जन्माला आलेलं 6 महिन्याच्या आतलं बाळ. मी 6 महिन्याच्या नंतर बाळ म्हणायला तयार नाहीये बरं का, कारण हल्ली लवकरच माणसं व्हायला लागली. 6 महिन्याच्या नंतर पोराला सगळंच कळायला लागतं. आई कोण, बाप कोण, माझं कोण, परक कोण, काय मिळवायचं काय गमवायचं सगळं कळतं त्यात. पण 6 महिन्याच्या आतलं जे बाळ आहे त्याचा नैसर्गिक स्वभाव तुम्ही बघा. हे निरीक्षण आहे माझं, तुम्हाला पटतंय का बघा. माय बाप ते झोपेतून उठलं, हातपाय हलवायला सुरुवात आहे. सारखे हात हलवतं, सारखे पाय हलवतं. का, प्रयत्नवाद ते शिकवतंय. हालचाल करायला, ते धावपळ करायला शिकवतंय, काहीतरी खाटाटोप करायला ते शिकवतंय. तेही करतंय,
सारखे हात आलो, वस्तू दिसली का ते हात लावते. त्याला काही दिसू दे, त्याला मोबाईल दिसू द्या, त्याला पंथी दिसू द्या, त्याच्यावरचा अग्नी दिसू द्या, त्या अग्नीलाही हात लावायची तयारी त्याची. त्याचे इंद्रिय धावताय, पण मन इतकं स्थिर आहे ना 6 महिन्याच्या आत, की ते लहान बाळ असं मोबाईलसाठी हट्ट करत असतं आणि त्याचं लक्ष चुकवलं की लगेच ते मोबाईल विसरतं. अर्थात इंद्रिय धावत होते, मन स्थिर आहे. मन धावत नाहीये विषयांच्या मागे, फक्त इंद्रिय हालचाल करताय, मन त्याच्या त्याच्या जागेवर ठाम आहे. इंद्रिय मोबाईल मागतायत, इंद्रिय अग्नीलाही हात लावायला जात आहेत का? मनात पापच नाहीये. मग मन इतकं स्वच्छ पाण्यासारखं निर्मळ आहे ना की त्या मनात द्वैत नाही. काय हालचाल, खटाटोप खटाटोप. ते लहान बाळ आम्हाला सांगतंय की काय सांगतंय ते, मनुष्याचा जन्म आळशी होऊन मारण्यासाठी नाहीये, तर मनुष्याचा जन्म प्रयत्न करून मारण्यासाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रयत्नवाद अत्यंत महत्वाचा आहे मायबाप, आणि त्यातले त्यात तारुण्य तर मायबाप निव्वळ प्रयत्नांसाठी दिलंय हो परमात्म्याने. तोच तर खरा आमच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे. सगळे तरुण आहेत, सगळे तरुण आहेत. जवळजवळ कीर्तनात तरुणांची मांदियाळी. तारुण्य हा भगवंताचा प्रसाद आहे महाराज. ते मिळालं ना सगळंच आयुष्य बदलून जातो. साधारणपणे रुपालीताई 16व्या वर्षात तारुण्यात पदार्पण होतं. 16व्या वर्षात होतं. 16व्या वर्षात तारुण्यात पदार्पण झालं ना, 2 घटना घडतात. शरीरातच इतके बदल होतात ना, इतके बदल होतात, इतके बदल होतात. देव थोडस त्याच काळात आमच्यासोबत पॉलिटिक्स खेळतो. तोच काळ आमचा कर्तृत्व सिद्ध करण्याचा आहे, आणि त्याच काळात वासना पण जोर धरू लागतात. म्हणून बघा, शालेय अभ्यासक्रमात सुद्धा 16व्या वर्षात 10वीची परीक्षा आहे. 16व्या वर्षात ते जुनी एक लावणी पण आहे, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं. सुनील महाराज चुकीची ती लावणी, थोडी चुकली आहे. थोडा बदल करणं गरजेचं आहे. बाबा त्यांच्याकडे पाहून लिहिली. विठ्ठल विठ्ठल. थोडा बदल करणं गरजेचं आहे. 16वं वरीस मोक्याचं ग, 16वं वरीस मोक्याचं. अरे ते धोक्याचं नाहीये, तेच मोक्याचं आहे. म्हणून 16व्या वर्षात 10वीची परीक्षा आहे, आणि 10वीची परीक्षा आयुष्यभरासाठी महत्वाची. आता 10वीला किती जण येतं किंवा जाणारे तर भरपूर आहेत. त्यांनी आता ऐकून ठेवा महाराज, ते 10वीची जी परीक्षा आहे ना, ती आयुष्यभरासाठी आमच्या कामाची. तुम्ही 10वी झाल्यानंतर पुढे कलेक्टर व्हा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, राष्ट्रपती व्हा, पंतप्रधान व्हा, पण पुढची पिढी तुम्हाला एक प्रश्न विचारणारच, बाबा तुम्हाला 10वीला किती टक्के होते हो? ते म्हणत नाही तुम्ही कलेक्टर आहे का, इंजिनियर आहे का, डॉक्टर आहे. त्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. ते म्हणतात 10वीत किती होते. मग बऱ्याचदा काहींना ते सांगण्याची लाज वाटते, कारण 10वीत सगळाच घोळ होता. 10वीची टक्केवारी सांगण्यासारखीच नाहीये. ती महत्वाची, ती आयुष्यभरासाठी उपयोगाची. पण बघा 10वीतच गेल्यानंतर विकार पण तोंड काढायला सुरुवात करतात. सगळं निरीक्षण आहे, सगळं निरीक्षण आहे. विकार पण त्याच वयात तोंड काढायला. एका बाजूला अभ्यास आहे आणि एका बाजूला काम विकार तोंड काढतो. तिचा नंबर भेटेल का? ती ओळख करून दे, पुन्हा पेपर देईल पण तिला पटवील. हे कोणत्या वयात होतं? हे 10वीतच होतं. बघा तुम्ही. आणि तिची पण तीच परिस्थिती आहे. ती पण म्हणते परीक्षा देता येईल पण तो लय क्यूट आहे. हे तिच्याही बाबतीत होतं ना 16व्या वर्षातच. ती म्हणते परीक्षा देता येईल पण तो लयच हँडसम आहे. ते टिकटॉकला सध्या एक व्हायरल आहे बघा, 16च वर्षाची पोरगी ती. ती म्हणते आया किती हँडसम आहे ग तो, बॉयफ्रेंड बनू का मी याला. टिकटॉकवर व्हायरल व्हिडिओ आहे, खूप व्हायरल आहे, प्रचंड व्हायरल आहे, प्रचंड. 16व्या वर्षातच ह्या सगळे विकार, क्रोध विकार पण 16व्या वर्षातच तोंड काढतोय. बापाची कॉलर धरण्याची हिंमत 10वीतच येते, 9वीत नाही येत, 8वीत नाही येत. बापाची गच्ची पकडावीन, तुला पण नडल असशील तू बाप, हे म्हणण्याची प्रेरणा सुद्धा 10वीतच होते. आईन तारुण्यात सगळे. आता 1-2 विकार सांगतो, बाकीचे तुम्ही बघा.
पैसा कमावण्याची वृत्ती, त्याच अभ्यास सोडा वाटतो, खिसात भर पैसा पाहिजे. नाडला की तोडला, 10वीतच टॅगलाईन, 10वीतच नंबर प्लेटवर लिहावं वाटतं मागच्या बाजूने, नाडला की तोडला. नंतर 10वीचे 2-4 वर्ष गेली की ती प्लेट आपोआप निघते, काढावी लागत नाही का हो बाबा. आमची निघाली ना, ती बाबांनी पाहिली. विठ्ठल विठ्ठल आपोआपच परिवर्तन व्हायला सुरुवात होते मायबाप. पण तो काळ अत्यंत महत्वाचा आहे. त्या काळात विकारांवर कंट्रोल करायचंय आणि अध्ययनावर लक्ष द्यायचंय. हाच काळ आमच्या जीवनाचा स्वर्गही बनवू शकतो आणि हाच काळ आमच्या जीवनाचा नरकही बनवू शकतो. नंतरच्या काळात तुम्ही किती ढोंग करा, प्रसिद्धी भेटत नाही. प्रसिद्धी सोडा, यश भेटत नाही. तारुण्य जर फेल गेलं, भविष्य 100त 3च माणसं आहे अशी की ज्यांनी उतार वयात प्रगती केली. 3च आहे की उतार वयात त्यांना यश मिळवता आलं. उरलेले 97 माणसं जे सिद्ध झाले ते तारुण्यातच. काय यांचं व्हायचंय गणित. तारुण्यातला काळ गेला, संपला विषय. म्हणून तारुण्याचा सदुपयोग करून घ्या. म्हणून संतांनी सुद्धा सांगितलं, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तेच तारुण्य भाग्याचं जे हरी कीर्तनात नटतंय. विठ्ठल विठ्ठल नाही म्हटले. प्रयत्नवाद संतांनी शिकवला की लढा, वेळ गेलेली नाहीये. नारद महर्षी सुद्धा वाल्याला म्हणाले, काळजी करू नको, भीतो कशाला, मी आहे ना. त्याला कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास दिला, काही काळजी नको करू, मी आहे. बरं काय करू मग आता, पर्याय तर सांगा. तुम्ही आहे मान्य, पण आता ह्या पापातून उत्तीर्ण होण्यासाठी मला मार्ग सांगा. नारद महर्षी म्हणाले, अगदी सोपं आहे, फक्त मुखाने राम म्हण, राम. महाराज राम ऐकल्यानंतर वाल्ला कोळी तर 3 मिनिट चिनभिनच झाला. राम, आयुष्यात पहिल्यांदाच हा शब्द, हा मंत्र कानावर पडला होता. काही सुधारलं नाही, हँग झालं सगळं सॉफ्टवेअर. राम मुखाने उच्चारता येईना त्याला. तो म्हणाला, हे काय सांगताय महाराज तुम्ही, मला हे तुम्ही जे सांगताय ते मला माहित नाही. मला फक्त मारा आणि माराच कळतंय. मला मारा म्हणता येतं पण राम म्हणता येत नाही. बघा काय परिस्थिती. मला मारा म्हणता येतंय, राम म्हणता येत नाही. नारद महर्षी म्हणाले, राम म्हणता येत नाही. आता तो प्रसंग सोडा, पण माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. मरामध्ये जो रा आहे तो राम मध्ये नाही का, तोच राम आहे. बरं, मरामध्ये जो म आहे तो राम मध्ये नाही का, तोच म आहे. अक्षरांची उलटापालट करायची, शब्द बनवायचे, इतकं ते सोपं आहे. अक्षरांची उलटापालट केली, शब्द तयार झाले. पण वाल्ला कोळ्याला मरा म्हणता येतं, राम म्हणता येत नाही. त्याचं एकच उत्तर आहे, मरा म्हणण्यासाठी पुण्य लागत नाही, राम म्हणण्यासाठी पदरी पुण्य असावं लागतं. विठ्ठल विठ्ठल वाल्ला कोळ्याला मरा म्हणता येतंय, राम म्हणता येत नाही, याचं एकमेव कारण राम म्हणण्यासाठीचं पुण्य पदरी नव्हता. म्हणून माझी पुण्यवानाची साधी सरळ व्याख्या आहे. दादांनो, स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला कमी समजू नका. तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून आलेल्या असू द्या, कोणत्याही घरातून आलेल्या असू द्या, काही पण केलेलं असू द्या, पण एकच चाचणी आहे आमच्या पाप आणि पुण्य तपासण्याची. एकच चाचणी, अत्यंत सोपी. तुम्ही पापी आहात का पुण्यवान आहात हे ओळखण्याची एकच कसोटी आहे. माझं सरळ मत आहे, ज्याला देवाचं नाव घेता येतं तो माझ्या दृष्टीने पुण्यवान आहे. काम काही पण करत असू द्या, काही पण करत असू द्या, त्याला देवाचं नाव मुखात येत आहे तो पुण्यवान आहे माझ्या दृष्टीने. आम्ही पुण्यवान आहोत की पापी आहोत हे ओळखण्याची कसोटीच आहे. राम म्हणता येतं ना, अहो गर्व बाळगा स्वतःचा, आम्ही पुण्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल सिद्धांत प्रयत्नाचा चाललाय, विषय प्रयत्नाचा चाललाय, प्रयत्नवादी व्यक्तिमत्व हजर आहे. याच्यापेक्षा मोठं उदाहरण काय असेल लढण्यासाठीचं.
तुम्ही आम्ही असं डोळे भरून पाहिलं पाहिजे या व्यक्तिमत्वाकडे, डोळे भरून, की आयुष्यात कशी परिस्थिती येऊ द्या लढणं सोडायचं नाही. शर्यत अजून संपलेली नाही, कारण पठ्ठ्या अजून जिंकलेला नाही. ऐन तारुण्यात या व्यक्तिमत्वानं आपला एक पाय गमावला आहे. ऐन तारुण्यात तुमच्या आमच्यासारखा माणूस असता तर नैराश्यात पडून राहिला असता. पण तुमचे आमचे चेहरे पाहून त्या पठ्ठ्याचा चेहरा पहा फक्त. सफरचंद काय करता तुम्ही, काय काय करता डाळिंब, लाल जरा कशाचा परिणाम आहे हा. नैराश्य नाही स्वीकारलं, इतका प्रयत्नवाद स्वीकारला, इतका प्रयत्नवाद स्वीकारलाय, पण एक पाय. पण कोणत्याही खाली बसलेल्या कोणत्याही माणसाला माझी पैंज आहे, माझं चॅलेंज आहे, त्यांच्यासोबत 4 व्हीलर पळवून दाखवायची. 4 व्हीलर ऑटोमॅटिक नाही, गिअर असलेली, एकाच पायावर ऑपरेट करणार. इतर कीर्तनकार 2 पाय असून 2च तास बोलतात. तो गुण का अवगुण तो नंतरचा विचार. पण इतर कीर्तनकार 2 पाय असून 2च तास बोलतात. हे व्यक्तिमत्व जगाला सांगतंय माझ्याकडे एकच पाय, पण मी 3 तास कीर्तन करतो. काय ही पॉझिटिव्ह थिंक आहे सगळं. ही सगळी सकारात्मक ऊर्जा आहे. पळतायत, धावतायत, रात्री कितीला येऊ द्या, पहाटे उठलेले तयार आहेत. ही मग ह्या माणसांकडे पाहणं गरजेचं आहे, की पळा, धावा, काहीतरी मिळवा, काहीतरी करून दाखवा, आणि केल्याशिवाय मरू नका. विठ्ठल विठ्ठल. मला राम म्हणता येत नाही. नारद महर्षी म्हणाले, बाबा नको राम म्हणू, माराता येतंय ना, मारा मारा म्हण, अक्षरांचा व्यत्यास होईल आणि आपोआप मारा 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 म्हणता राम राम तुझ्या मुखातून निघाल आणि होऊन जाईल सार्थक. दृष्टांत माझा संपला माझा दृष्टांत. वाल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं, कारण तितकं पुण्य पदरी नव्हतं. राम म्हणण्यासाठीचं पुण्य त्याच्याजवळ नव्हतं. देवाचं नाम मुखात येण्यासाठी पुण्याचं असावं लागतं. आणि काला जो आहे तो नामरूपी दह्याचा बांधलाय, तो भगवत नामाने बांधलाय आणि भगवत प्रेमाने बांधलाय. नाम दुर्लभ आहे, सोपं आहे ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आधी, किंवा नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पाप. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. जन्मांतरीची पाप जाळण्याचं सामर्थ्य नामात आहे, ते सोपं आहे. पण त्याच अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय ते. नाम सोपं आहे, पण ते घेण्याचं शहाणपण येण्यासाठी जन्म घ्यावे लागतात. सोपं आहे, ते शहाणपण यायला वेळ लागतो. वाल्या कोळ्याकडे ते सामर्थ्य नव्हतं. नाम दुर्लभ आहे, सोपं जरी असलं तरी ते कठीण आहे. बघा कीर्तनात टाळकरी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्या मृदंगाच्या दोन्ही बाजू तांबड्याच्या आहे, ते विठ्ठल विठ्ठल म्हणताय. टाळ विठ्ठल विठ्ठल म्हणताय, कीर्तनकार विठ्ठल विठ्ठल म्हणतो. पण बऱ्याचदा खाली बसलेल्या माणसांना इच्छा होत नाही विठ्ठल विठ्ठल. हीच नामाची दुर्लभता आहे, की नाही इच्छा होत. सांगून पण इच्छा होत नाही. हेच दुर्लभ आहे. आमचं पाप आडवं येतं, ते नाम मुखात येऊ देत नाही. नाम दुर्लभ आणि प्रेम तर त्याहून दुर्लभ. प्रेम गली आधी साकडी. कबीर महाराज म्हणतायत की प्रेमाचा रस्ता इतका अरुंद आहे की त्यात शिरताच येत नाही बऱ्याच जणांना. भगवान श्री तुकोबाराय प्रेमाबद्दल बोलताय. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम सांगता येत नाही, बोलता येत नाही, दाखवता येत नाही,
अनुभव चित्ता चित्त जाणे. बघा तुम्ही प्रेमाच्या संदर्भानं जर थोडं चिंतन केलं ना, अनेक तत्ववेत्यांनी प्रेमाची लक्षणं सांगितली, पण प्रेम म्हणजे काय हे कोणालाच सांगता नाही आलं. विठ्ठल विठ्ठल कोणताही तत्ववेत्ता घ्या, नारद महर्षी घ्या, अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम प्रतिक्षण वर्धमा, ही प्रेमाची लक्षण आहे की त्याच्याबद्दल बोलता येत नाही. ते प्रेम जे क्षणाक्षणाने वाढत जातं ते प्रेम. पण प्रेम म्हणजे काय? अनुभव चित्ता चित्त जाणे. हे गणित आहे की तो अनुभवण्याचा विषय, ते जाणण्याचा विषय. ते बोलतं नाही. आजकाल इतका सोपा शब्द झालाय ना, आय लव्ह यू. इतकं कॉमन झालंय या वाक्याचे, इतकी म्हणजे इतकी या वाक्याला इतकं खाली आजपर्यंत कोणीच आणलं नव्हतं. सध्याच्या पिढीने आणून टाकले आणि तंत्रज्ञानाच्या विकासामुळे. पूर्वी म्हणण्याची हिंमत असावी लागायची, आता लिहिलं की काम जमतंय. सरळच कोणी पण कुणाला म्हणतंय आय लव्ह यू. इतकं सोपं आहे लव इतकं सोपं आहे. अहो ज्यांनी लव केलं ते अमर झाले हो. आम्ही 6 महिन्याला लव बदलतोय. तो लव शब्दाचं थोडं निरीक्षण करा लक्ष्मण महाराज. माझा अंदाज असा आहे, आपल्याकडचा मराठी एक शब्द आहे लोभ. लोभ मायबाप बसा, आई तिथं बसा. मायबाप आपल्याकडचा एक शब्द आहे लोभ. लोभ कदाचित पांडुरंग महाराज त्या मराठीतल्या लोभ शब्दापासून इंग्रजीतला लव शब्द बनलेला असावा. रवी महाराज जिथं जिथं आमचा लोभ आहे तिथे तिथे आमचं लव आहे. लोभ संपला का लव संपतंय. लोभ संपला की लव संपतंय, लगेच संपतंय, त्या दिवशी संपतंय. बघा तुम्ही, बायकोवर आमचं लव आहे, पण तिला लव तपासायचं असेल तर माझं सांगणं ऐका सगळ्या महिला मंडळींनी. तुम्हाला नवरा किती म्हणू द्या की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी गणित सांगतो, स्वयंपाकच बनवू नका. बनवायचंच नाही, अजिबात बनवायचं नाही. तर घरी आलं ना की म्हणाल जेवण, ती म्हणाल नाही बनवला का, काय माहित नाही बनवला. ते म्हणाल ठीक आहे मी हॉटेलात जाऊन जेवतो, तुलाही पार्सल घेऊन येतो. जाईल पार्सल घेऊन येईल. तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी पण नाही बनवायचा. ते पुन्हा येईल, स्वयंपाक नाही बनवला का, नाही बनवला. ते पुन्हा म्हणाल ठीक आहे आजही जातो हॉटेलात जेवतो, तुला पार्सल घेऊन येतो. ते पुन्हा जाईल, पार्सल घेऊन येईल, जेवण. तिसऱ्या दिवशी सुद्धा नाही बनवायचा. ते आलं जेवण नाही बनवला, स्वयंपाक नाही बनवला. का ग बाई तुझं काही दुखतंय का, काय अडचण आहे का, माझ्याजवळ मन मोकळं कर ना, तुला काही प्रॉब्लेम आहे का, माहेरी जायचंय का. नाही असं काहीच नाही. मग स्वयंपाक नाही केला. ते पुन्हा जाईल जेवून येईल. 4थ्या दिवशी पण बनवू नका. 4थ्या दिवशी ते पुन्हा घरी येईल. ते पुन्हा म्हणाल स्वयंपाक नाही बनवला. ते म्हणाल बाळा काय होतंय तुला, आता बाळावर येईल बरं का. काल फक्त चौकशी केली, आता म्हणाल बाळा काय होतंय तुला, नाही बनवलं. पिल्लू मला माझ्याजवळ मन मोकळं कर ना, मी तुझा आहे ना, मी सांग ना मला काय अडचण आहे. हे 4थ्या दिवशी बरं का, काही प्रॉब्लेम नाही बनवला. ते पुन्हा जाईल हॉटेलात जेवून येईल. आता 5व्या दिवशी ते येईल घरी. 5व्या दिवशी बाळा नाही, पिल्लू नाही. आता दांडक काढील बरं का मी, काय असेल ते सांग, नाही तर माहेरी निघून जाय, मी दुसरी करील. विठ्ठल लोभ संपला, प्रेम संपलं. म्हणून प्रेम महाराज माणसावर होत नाही, ज्यांच्याबद्दल वैषयिक आकर्षण आहे त्यांच्यावर होत नाही. देवावर कधी होणार की जो कधी पाहिलाच नाही भेटलाच नाही. तो जरी सत्य संतांनी सांगितलं पण पाहिला का, भेटला का, त्याच्यावर कधी. माणसावर आमचं प्रेम होईना, देवावर कधी होईल. नामही दुर्लभ, देवही दुर्लभ, आणि या नाम आणि प्रेमातून निर्माण झालेला कालही दुर्लभ. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. शेष
प्रमाण नंतर सांगतो. खूप कामाचं प्रमाण गायलं, माझं कामच हलकं केलं, सोपंच केलं. महादेव आहे ना, देवो के देव महादेव आहे, सोपं करून टाकलंय माझं काम. काला दुर्लभ आहे हा जीवो सामरावती, काला पहावया येती, देव विसरती देह भाव आपुला. अहो स्वर्गातले देव सुद्धा लोकात काला खायला नाही, पाहायला येतात. त्यांना सुद्धा तो भेटत नाही, इतका दुर्लभ आहे काला. काल्याची या आसे देवजळी झाले मासे. काला भेटल म्हणून देव मासे झाले, पण तरी त्यांना भेटला नाही, इतका दुर्लभ काला आहे. कोणता काला? दही लाईचा नाही, नाम आणि प्रेमाचा. ते लक्षात ठेवायचं सूत्र. नाम आणि प्रेम रूपी काला इतका दुर्लभ, इतका दुर्लभ, इतका दुर्लभ की तो मिळतच नाही. मग महाराजांनी प्रमाण सांगितलं. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. वैकुंठात पण दुर्लभ आहे, पण जर प्राप्त करायचा असेल तर विशेष हा लाभ संत संगे. महाराज हा दुर्लभ काला जर प्राप्त करायचा असेल तर संतांना शरण यावं लागेल, कारण तो काला फक्त संत करू शकतात. पहिलं चरण काला करीती संत, काला संतजन सवे त्यांच्या नारायण. तो काला जर प्राप्त करायचा असेल तर हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून माय बाप्पांनो, तुम्हाला आम्हाला जर हा काला प्राप्त व्हावा, नामाने प्रेमाने भरलेला काला आमच्याही पदरात पडावं, आमचंही जीवन समृद्ध व्हावं, आनंदी व्हावं, सुगंधित व्हावं, असं जर वाटत असेल तर संतांच्या संगतीत यायचंय, भजन करायचंय. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठला. महिला मंडळ बोला, महिला मंडळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. आवाज येऊ द्या, काला पाहिजे ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठला. पुरुष मंडळी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गोपाल कृष्ण विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला राधा राणी विठ्ठला. टाळे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ज्ञानदेव विठ्ठला. सगळे बोला, सगळे टाळी पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला तुकोबराय विठ्ठला. विठ्ठल
लहान 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 मुले घेऊन फोडा करी 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 मन मोहन 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 फोडा करी मन मोहन हा लहान 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 मुले घेऊन लहान लहान हा फोडा करी 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 मन मोहन घरा आमुच्या घरा येऊन चोरी करी दही तू पलोनी घरा आमुच्या घरा येऊन चोरी करी दही तू पलोनी चोरी करी दही तू पलोनी घरा आमुच्या येऊन चोरी करी दही तू पलोनी घरा आमुच्या येऊन श्री गोपालकृष्णांचा गोकुळामध्ये जन्म झाला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी नरनारी सगळ्यांना आनंद झाला. गोपालकृष्णांचा जन्म झाला. गोपालकृष्णाने सगळे बालगोपाळ एकत्र केले. अरे तुम्ही वाहलात काय यारे याल तरी यारे लागे अवघ्या माझ्या मागे मागे. मग काय सगळ्यांना सोबत घेतलं. मडके फोडायला सुरुवात केली. गवळणींची छेड काढायला सुरुवात केली. गोपालकृष्ण भाविकांसोबत लीला करू लागला आणि त्या लीला करू बघून सगळ्या गवळणी वैतागल्या. हा कृष्णाने त्रास द्यायला सुरुवात केला. यशोदे कृष्णाशी सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदा मैया म्हटली गप्पा बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे ताने बाळ सगुण गुणाचे आत्ताच आमच्याकडे कृष्ण अवतार झालाय आणि कृष्ण आले. आता टाळ्या पाहिजेच ना. देवच आले आता. म्हणजे सौरभ महाराज काला झाला. विठ्ठल विठ्ठल असायला काय झाला विठ्ठल. यशोदा मैया म्हटली नाही माझा बाळ तसा नाही. पण रोजच तक्रारी यायला लागल्या. मग आई यशोदा म्हटली बाळा आता काहीतरी काम केलं पाहिजे. गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोपालकृष्ण सगळे सवंगडी घेऊन यमुना तीरावरती गेले. गायी चारू लागले. मग खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. मग सगळे गोपाळ म्हटले देवा आता मात्र कंटाळा आला. आता खूप आता त्रास होतोय. आता किती दिवस खेळायचं. आम्हाला सुखरूपी नामरूपी प्रेमरूपी काल्याची गरज आहे. मग अवघ्या सोडी अजिता दैताला गोमटा अजिता दैताला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.